आमचं म्हणणं आहे की आजच्या आज कलेक्टर तुम्ही बंदोबस्त लावून आम्हाला खाली पाणी आणा, एवढंच आमचं म्हणणं तुम्हाला बोलू नका. नमस्कार. फक्त एकच मिनिट मी अगोदर काहीतरी बोलतो. आपलं एक दिवस पाणी नाही मिळालं तर काय काम करतो आम्हाला पण माहिती आहे. आम्ही पण स्वतः फौज घेऊन माझा पाठ घातला आणि त्यामुळे तुमची काय कळकळ आहे हे मी समजू शकतो. इशू काय सांगतो तुम्हाला एक की आपण पुणे महानगरपालिकेला जे प्यायला पाणी देतो आपण तर ते 11-11.5 टीएमसी पण जवळपास 11.5 टीएमसी पाणी ते वापरलं तर 7 टीएमसी पाणी पिण्यासाठी जास्त वापरलं जाते आणि त्यात ही एक अडचण निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट कालव्यामध्ये ही पाणी कमी असल्यामुळे आपलं कालव्यात शेवटपर्यंत पाणी गेलं नाही ती एक अडचण झालेली आहे. ह्या सगळ्या अडचणी ह्या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल की सगळ्या अडचणी आम्ही सोडवतो. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 1200-1250 क्युसेक्सनं इंदापूरच्या शेवटच्या 202ला पाणी न्यायचे मी शब्द देतो आणि 7 टीएमसी पाणी प्यायला जास्त वापरल्यामुळं या सगळ्या नियोजनावर परिणाम होतोय. मी कलेक्टर साहेबांना पण इंदापूरचं नियोजन तुम्ही करत असताना मधीच मोटर चालू करून जाणार सिंचन चालू कशी केली? तुम्ही नियोजन केलं होतं, पाणी द्यायचं कबूल केलं, देशमुख साहेबांनी लिखी दिलं, पाणी बंद का केलं आणि तुम्ही नियोजनामध्ये मध्येच जाणार सिंचन चालू कशी केली? आणि तुम्ही पुण्याचं सांगताय पुण्याला तुम्ही 155 लिटरनी पाणी का देत नाही? आदेश असून सुद्धा तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. MWRRचे म्हणजे कोर्टाचे आदेश असल्यासारखे पुणे महानगरपालिकेनं त्यांचा पाणी वापर लोकसंख्येनुसार 11.5 टीएमसी घ्यायला पाहिजे खडकवासलातनं पण त्यांचं म्हणजे काही इश्यूमुळे ते पाणी जास्त वापरतात आणि आम्ही कंटिन्युअस त्यांना नोटीस देतोय. कोर्टामधून त्यांना नोटीस दिलेली आहे. इव्हन आम्ही शासनाकडे पण हा प्रस्ताव कंटिन्यू देतो की त्यांचं पाणी बंद केल्याशिवाय दौंड, इंदापूर, बारामती तिघांचंही शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही हा मुद्दा मांडतोय. फक्त हा मुद्दा मांडल्यानंतर आम्ही मीडियामध्ये किंवा कुठे बोलत नसल्यामुळे तुमच्यापर्यंत आमची कळकळ पोहोचत नाही. पण माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिलं एकच वाक्य आहे की हे 7 टीएमसी पाणी जास्त